ओम नमः शिवाय. नमस्कार. आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत. आपण वेदसार शिवस्तव या अतिशय गहन संस्कृत स्तोत्राच्या आत डोकावून पाहणार आहोत आणि त्यातून भगवान शिवाचं जे अथांग स्वरूप आहे त्याचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या आध्यात्मिक साधनेत सामील होऊया. नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते म्हणजे काय तर हे विश्वाच्या मूर्तिमंत स्वरूपा तुला माझा नमस्कार असो. खरं तर ही फक्त एक ओळ नाहीये, हा या संपूर्ण स्तोत्राचा आत्मा आहे, एक प्रकारची अनुभूती आहे. ही ओळ आपल्याला सांगते की शिव फक्त कैलासावर बसलेले नाहीत तर ते चराचरात आहेत. हे संपूर्ण विश्व हेच त्यांचं रूप आहे. या एका ओळीतून शिवाच्या त्या विराट रूपाचं दर्शन घडतं जिथे प्रत्येक कण प्रत्येक अणू शिवाने व्यापलेला आहे. आता बघा, आपण शिवाला अनेक नावांनी ओळखतो, बरोबर? पण प्रत्येक नामामागे एक खूप खोल अर्थ दडलेला असतो. तर ह्या स्तोत्राच्या आधारे आपण शिवाच्या काही महत्त्वाच्या नावांचा आणि त्यांच्या भूमिकांचा शोध घेऊया, जेणेकरून आपल्याला त्यांच्या खऱ्या स्वरूपाची थोडी तरी ओळख पटेल. ही फक्त नावं नाहीत बरं का, तर शिवाच्या वैश्विक कार्याची ही एक ओळख आहे. जसं की पशुनाम पतिम याचा अर्थ ते किड्यामुंग्यांपासून ते माणसांपर्यंत सगळ्या जीवांचे स्वामी आहेत, रक्षक आहेत. पापनाशम म्हणजे ते आपल्या पापांचा नाश करून आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवतात. महेश म्हणजे महान ईश्वर आणि शंभू म्हणजे ते स्वतःच आनंदाचं उगमस्थान आहेत. प्रत्येक नाव त्यांच्या असीम शक्तीचं आणि त्यांच्या करुणेचं प्रतीक आहे. चला आता आपण नावांच्याही पलीकडे जाऊया आणि शिवाच्या पंचमुखी स्वरूपाचं जे रहस्य आहे ते जाणून घेऊया. हे जे रूप आहे ना, ते शिवाच्या 5 मुख्य शक्तींचं आणि विश्वाच्या संपूर्ण कार्याचं एक प्रतीक आहे. पंचवक्त्रम हे केवळ एक रूप नाहीये, तर जणू काही ते संपूर्ण विश्वाचं प्रतीकच आहे. त्यांचं प्रत्येक मुख एका वैश्विक शक्तीला दर्शवतं. सृष्टी, संरक्षण, विनाश, माया आणि कृपा. आणि याच 5 क्रियांद्वारे हे संपूर्ण ब्रह्मांड चालतं, नाही का? यातून आपल्याला कळतं की शिवाचं स्वरूप किती व्यापक आणि अर्थपूर्ण आहे. आता आपण शिवाच्या त्या स्वरूपाचा विचार करूया जे कोणत्या देवळात किंवा मूर्तीत मर्यादित नाहीये, तर ते संपूर्ण विश्वात व्यापलेलं आहे. हे स्तोत्र आपल्याला हेच सांगतं की शिव हेच या संपूर्ण अस्तित्वाचं मूळ कारण आहेत. या ओळीचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ असा की शिव आणि हे विश्व ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत. ते फक्त निर्माता नाहीत, तर ते स्वतःच निर्मिती आहेत. आपल्या श्वासात, वाहत्या नदीत, उगवत्या सूर्यात, प्रत्येक अणूत, प्रत्येक जीवात शिवाचंच अस्तित्व आहे. निर्माता आणि निर्मिती इथे एकरूप झालेले आहेत. आतापर्यंत आपण शिवाच्या विविध रूपांबद्दल बोललो, पण आता आपण त्या शिवाचा विचार करूया जे कोणत्याही नावाच्या किंवा रूपाच्या पलीकडे आहेत. चला त्यांच्या निराकार निर्गुण स्वरूपाचं रहस्य जाणून घेण्याचा एक प्रयत्न करूया. मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो की या विश्वाच्याही पलीकडे शिवाचं अंतिम स्वरूप नेमकं काय असेल? हा प्रश्न आपल्याला त्यांच्या खऱ्या मूळ स्वरूपाच्या अगदी जवळ घेऊन जातो. चला स्तोत्राच्या आधारेच या प्रश्नाचं उत्तर शोधूया. इथे स्तोत्र नेती नेती या मार्गाचा वापर करतं, म्हणजे हे नाही ते नाही. शिवाचं वर्णन करताना ते काय आहेत हे सांगण्याऐवजी ते काय नाहीत हे सांगितलं जातं. ते पृथ्वी नाहीत, पाणी नाहीत, अग्नी किंवा वायूही नाहीत. म्हणजे आपल्या इंद्रियांना जे काही दिसतं जाणवतं ते त्या सगळ्याच्या पलीकडे आहेत. ते आहेत निराकार, ज्यांना रूप नाही, आणि तेच या विश्वाच्या प्रत्येक कारणाचं मूळ कारण आहेत. कारणम कारणानाम. बरं, इतक्या गहन तत्वज्ञानानंतर आता आपण पुन्हा भक्तीच्या सहज सोप्या मार्गाकडे वळूया. नमस्कार या एका साध्या क्रियेतून त्या निराकार तत्वाशी आपण कसं एकरूप होऊ शकतो हे पाहूया. या ओळीतून आपण शिवाच्या त्या रूपाला वंदन करतो जे शुद्ध चैतन्य आणि परमानंदाचं मूर्तिमंत स्वरूप आहे. हा केवळ हाताने केलेला नमस्कार नाही, तर आपल्या चेतनेने त्या परमचेतनेला केलेला हा प्रणाम आहे. आणि हा नमस्कार आपल्याला त्यांच्याशी एकरूप होण्याचा अनुभव देतो. ही ओळ आपल्याला सांगते की तपश्चर्या आणि योगाच्या मार्गाने आपण शिवाला प्राप्त करू शकतो. हा काही बाहेरच्या कर्मकांडाचा मार्ग नाही, तर हा आंतरिक साधनेचा मार्ग आहे. हा मार्ग आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जातो, जिथे साधक आणि साध्य एक होऊन जातात. आणि मग येतो तिसरा मार्ग, तो म्हणजे ज्ञानाचा. ही ओळ आपल्याला ज्ञानाच्या मार्गाचं महत्त्व सांगते. वेद, उपनिषद यांसारख्या पवित्र ग्रंथांच्या अभ्यासातून आणि चिंतनातूनही आपण त्या परमसत्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे बघा,
भक्ती, योग आणि ज्ञान हे सर्व मार्ग शेवटी एकाच ठिकाणी पोहोचतात. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय पाहिलं? आपण पाहिलं की शिव हे सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपांत अस्तित्वात आहेत. तेच भक्तीचा आधार आहेत आणि तेच ज्ञानाचं अंतिम सत्य आहेत. म्हणजे साधनेचा मार्गही तेच आहेत आणि अंतिम ध्येयही तेच आहेत. एका ससीम रूपात, एका मर्यादित रूपात त्या असीम अमर्याद तत्वाला शोधणं म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न आपल्याला शिवाच्या खऱ्या स्वरूपाच्या आणखी जवळ घेऊन जातो. याच प्रश्नावर चिंतन करत आपण आपला हा दिव्य प्रवास इथेच थांबूया. ओम नमः शिवाय.